Hello students, welcome to your Chuck Study Center. I am Miss Shaheen. I'll be teaching you all English. Today we are going to study grade 9, unit 2, lesson 1, comparisons. We have already seen the chit chat part in a previous class. So let us begin with the poem. It's a poem and the poem is written by Anonymous. Anonymous means what? The poet whose name we are not aware of, or the poet does not want to reveal his name. Now in this poem, when I say comparisons म्हणजे काय? Comparisons म्हणजे तुलना करायचं. आता इकडे या पोएम मध्ये पोएट आपल्याला दोन गोष्टींची तुलना करून दाखवतोय. तो काय म्हणतोय की दोन ऑपोजिट हे असतं या comparisons. The poet is comparing. If you look at these words, fast, slow, these are what opposites words. Big म्हणजे मोठा, small म्हणजे लहान, fierce म्हणजे उग्र, gentle म्हणजे मऊ, सार म्हणजे आंबट, स्वीट म्हणजे गोड. असं हे काय करतो पोएट दोन याचा कंपेअर करतोय. तर what he compares, let us see now. What he is talking about? Fast as a spaceship. The space म्हणजे काय? अंतरात तिकडे जी स्पेसशिप ती कशी असते? एकदम स्पीड मध्ये असते, फास्ट असते. त्याच्या विरुद्ध उलट बघितलं तर स्लो. स्नेल म्हणजे गोगलगाय. ही गोगलगाय दिसते का इकडे? हा. The slow as a snail. Then big as a dinosaur. Dinosaur तर सगळ्यांनाच माहिती आहे. Big म्हणजे मोठा. तर small as a nail. The nail कसं असतं? स्मॉल असतं. And fierce म्हणजे उग्र कशाप्रमाणे? टायगर प्रमाणे. तर gentle as a lamb. Gentle म्हणजे मऊ. कशासारखं? लॅम्ब, कोकरू. सार ॲज अ लेमन. सार म्हणजे आंबट कशासारखं? लिंबू सारखं. आणि गोड काय बोलल्यावर काय आपल्याला लक्षात येतं? स्वीट ॲज अ जॅम. ब्रेडला लावून खातो ना ते जॅम. ड्राय ॲज अ डेझर्ट म्हणजे माहिती आहे ना वाळवंट, तिकडे पाणी अजिबात नसतं, तर तसं ड्राय ॲज अ डेझर्ट. वेट ॲज अ सी. वेट म्हणजे सगळीकडे पाणी, तर समुद्रात पाणी असतं. स्क्वेअर ॲज अ हाऊस कसं असतं आपलं? चौकोन. राऊंड म्हणजे गोलाकार. कसला असतो? वटाणा. पी म्हणजे वटाणा. राऊंड ॲज अ पी. कूल ॲज अ केव. कूल म्हणजे थंड. केव म्हणजे काय? गुफा असते ना, तर थंड असतं तिकडे, ऊनच येत नाही, तर कूल ॲज अ केव. वॉर्म ॲज अ टोस्ट आपण खातो ना, सँडविच टोस्ट, हे टोस्ट, तर वॉर्म तो कसा असतो? गरम असतो, तर वॉर्म ॲज अ टोस्ट. नॉइझी ॲज अ रोड ड्रिल म्हणजे रस्त्यावर काम चालू असतं तेव्हा ड्रिलचं सगळं मशीनचा आवाज येतो ना, नॉइझी म्हणजे खूप आवाज येणार. नॉइझी ॲज अ रोड ड्रिल. क्वाईट ॲज अ घोस्ट म्हणजे माहिती ना, भूत शांतपणे उभा असतो, जोपर्यंत काही हरकत करत नाही आपल्याला कळत नाही, तर क्वाईट ॲज अ घोस्ट. स्ट्रॉंग ॲज अ ऑक्स म्हणजे बैल सारखा मजबूत. वीक ॲज अ किटन म्हणजे काय माहितीये ना, मांजराच्या पिल्लूला किटन म्हणतात. तर स्ट्रॉंग मजबूत ऑक्स सारखा, आणि मग वीक ॲज अ किटन. वीक म्हणजे ज्याच्यात हे नाहीये, स्ट्रॉंग नाहीये, त्याला स्ट्रॉंगचा अपोजिट आहे ते. हार्ड ॲज अ रॉक. हार्ड म्हणजे कडक. पण रॉक म्हणजे माहितीये ना, दगड, पत्थर पहाडवर असतात ना ते. हार्ड ॲज अ रॉक. सॉफ्ट म्हणजे मऊ ॲज अ मिटन म्हणजे काय? हँड ग्लोव्स. ते हातामध्ये हे घालतो ना, त्याला म्हणतात हँड ग्लोव्स, बॉक्सिंग करण्यावेळी, ते मिटन. डार्क ॲज अ टनेल गुफा असते. आपण किती कुठेतरी दुसऱ्या शहरात दुसरीकडे जायला लागलो तर गुफा दिसते ना आपल्याला, बस ट्रेन मधून जाताना, तर ते कशी असते? डार्क असते, काळोख असतं ना, तर डार्क ॲज अ टनेल. व्हॉट इज ऑपोजिट ऑफ डार्क? लाईट ॲज द मून म्हणजे चंद्रावर प्रकाश दिसतो ना, कधी मून काळा दिसतो का? फक्त अमावस्येच्या वेळी, तेव्हा मून दिसतच नाही आपल्याला. तर लाईट ॲज द मून. नाईट टाइम, मिडनाईट म्हणजे अर्धरात्री. कशा? अंधार, काळोख असतं, रात्र असते. आणि डे टाइम मून, आणि 12 वाजता किती ऊन असतं, तर डे टाइम नून. टॉल ॲज अ जायंट म्हणजे राक्षस सारखा उंच. आणि शॉर्ट ॲज अ एल्फ एक प्रकारचा प्राणी आहे. क्रुकेड ॲज अ माउंटन पाथ. क्रुकेड म्हणजे काय? तेढामेढा रस्ता. पहाडवर कसं असतं? सरळ रस्ता असतो का? आपण घाटवर क्रॉस करतो तेव्हा असं सरळ नसतं ना, ते
खूप सगळे वळण असतात. क्रुकेड ॲज अ माउंटन फास्ट, स्ट्रेट ॲज अ शेल्फ. शेल्फ म्हणजे कप्पे, कपाटात कप्पे असतात ते कसे सरळ असतात, स्ट्रेट. द वर्ल्ड इज फुल ऑफ ऑपोजिट्स. तर संपूर्ण वर्ल्ड मध्ये जगात काय मिळेल आपल्याला, सगळे ऑपोजिट्स असेल. सो थिंक ऑफ सम ऑफ युअर सेल्फ. आता पोएट आपल्याला विचार करायला सांगतो, तुमच्या डोक्यात काय येतं का ऑपोजिट्स, ते विचार करा आणि ते सांगा. समजली पोएम? तर आता आपण इकडे काय बघूया आधी, रायमिंग स्कीम. याच्यात रायमिंग स्कीम काय आहे? रायमिंग स्कीम म्हणजे काय माहितीये? रायमिंग स्कीम म्हणजे जेव्हा आपल्याला ती तो साऊंडिंग एकसारखं असतं. जसं विल सी हियर, स्नेल, स्नेल उच्चार कसं करतो आपण, स्नेल आणि नेल दोन्ही वर्ड्स एकसारखेच उच्चार होतात ना. स्नेल, नेल, फॅट, सॅट, देन पॉट, कॉट, त्याला म्हणतात रायमिंग. तर आपण रायमिंग स्कीम देऊया. स्पेसशिप. रायमिंग स्कीम साठी काय करावं लागतं, शेवटचा वर्ड बघावं लागतं आपल्याला, लास्ट वर्ड. आता लास्ट वर्ड इकडचं बघितलं तर ते स्पेसशिप, 4 ओळी बघायची आपल्याला. हे आहे स्पेसशिप आणि हे आहे काय, डायनॉसर. फक्त शेवटचा वर्ड बघायचा, दुसरा काही बघायचं नाही आपल्याला. आता डायनॉसर, डायनॉसर आणि स्पेसशिप एकसारखे होतात का, उच्चार होतात का? नाही ना. आणि स्नेल आणि नेल एकसारखे उच्चारू शकतो आपण. we pronounce it in the same manner. So what we are going to write, if it sounds same like snail and nail, this is spaceship. We are going to give it A. Now B does not rhyme with spaceship, so we'll give another letter B. Now snail and nail, if you see, they rhyme, we pronounce it alike. So what I'm going to put B for this. And dinosaur, does it rhyme with any of these words? Dinosaur, spaceship, एकसारखं वाटतं का आपल्याला? नाही ना. तर हे काय होईल, C. तर आपलं रायमिंग स्कीम काय झालं, A, B, C आणि B. तर प्रत्येक 4 ओळीत आपल्याला असंच रायमिंग स्कीम बघायला मिळेल. आता टायगर, टायगर आणि लेमन हे राईम होतात का? नाही. तर काय राईम होतो इकडे, जॅम आणि लॅम, राईट, लॅम, जॅम. तर हे काय होईल, बी. आणि बाकी दोघे A, B, C, B. कळलं? असं सगळे प्रकारे. हे झालं रायमिंग स्कीम. आता रायमिंग वर्ड्स. रायमिंग वर्ड्स म्हणजे काय? रायमिंग वर्ड्स म्हणजे वर्ड्स. आता कुठले वर्ड्स राईम होतात? स्नेल आणि कुठला वर्ड, नेल. तर काय राईम होणार, स्नेल आणि नेल. दुसरा कुठला वर्ड राईम होणार, स्नेल आणि नेल. करेक्ट. ते फर्स्ट 4 सेंटेन्स मध्ये. आता नेक्स्ट 4 वर्ड्स मध्ये रायमिंग वर्ड्स बद्दल बोलतो आपण. रायमिंग वर्ड्स मध्ये लॅम्प आणि जॅम. एवढं कळलं? मी इकडे हे करून दाखवते तुम्हाला, तर तुम्हाला आणखीन चांगल्या प्रकारे कळेल. आधी काय आपण लिहिणार, रायमिंग स्कीम. रायमिंग स्कीम काय होती, A, B, C, B. करेक्ट. First words, first 4 lines. This was for the first 4 lines, right? A, B, C, B. Similarly, second 4 lines, same rhyming scheme. तुम्हाला पोएम मध्ये सेम रायमिंग स्कीम दिसेल. फर्स्ट 4 लाईन्स मध्ये जे असेल ना तेच असणार. तर पोएमची रायमिंग स्कीम काय झाली आपली, A, B, C, B. करेक्ट. नाउ रायमिंग वर्ड्स. रायमिंग वर्ड्स म्हणजे काय, जे उच्चारायला सेम, प्रोनाउन्सिएशनला सेम असेल ते. हे स्कीम झाली. आता आपण रायमिंग वर्ड्स बघूया. रायमिंग वर्ड्स. रायमिंग वर्ड्स कुठले बघितले आपण, फर्स्ट 4 लाईन मध्ये काय होतं, if you see, what is it, snail, nail, then jam and lamb. Okay, snail, nail, lamb,
jam. The rhyming words what we have? First 4 lines I have snail rhymes with nail. Then lamb with jam. Okay. So we have to find such rhyming words. Is that clear? I showed you all only for the first 2 lines. Rest you have to do it. Is that clear? Margin questions. What adjectives words are used to here to show the shape, size and temperature? Adjectives म्हणजे काय? विशेषण. करेक्ट? Adjectives म्हणजे काय? विशेषण. विशेषण माहिती आहे ना? जे नामाबद्दल जास्त बोलतो, नामाबद्दल आपल्याला जास्त माहिती देतो, त्याला म्हणतात ऍडजेक्टिव्ह. तर आता ऍडजेक्टिव्ह फर्स्ट काय दिलंय त्यांनी? शेप. शेप काय सांगितले इकडे आपल्याला? शेप दाखवलंय का? कुठे आहे का शेप इकडे? शेप म्हणजे आकार. शेप काय दिले आपल्याला? स्क्वेअर. फर्स्ट आपण शेप लिहू. शेपचं काय आहे? स्क्वेअर अँड राऊंड, राईट? सेकंड काय आहे? साईज. साईज काय? साईज म्हणजे किती मोठा आहे का लहान आहे? तर साईज बद्दल काय दिलंय आपल्याला? बिग डायनोसॉर आणि स्मॉल एज अ नेल. तर मी काय लिहिणार? साईज साठी बिग आणि स्मॉल. थर्ड काय सांगितलं त्यांनी? टेम्परेचर. आता टेम्परेचर बद्दल पण वाचलं ना आपण कुठेतरी, कूल आणि वॉर्म. तर टेम्परेचर बद्दल काय? कूल आणि वॉर्म. कूल वॉर्म. हे फक्त एक एक्झाम्पल सांगते मी, तुम्हाला दुसरे शोधून लिहायचे. ओके. हे झालं ऍडजेक्टिव्ह. आता पुष्कळ आहे याच्यात. जर तुम्ही शेप बघितलं तर तुम्ही स्वतःहून शोधून लिहा. ओके. Now when you compare two things, they must have at least one common feature. When we compare a spaceship and snail, we consider only their speed. जेव्हा आपण कंपेअर करतो, तुम्ही एक मुलगी खूप हुशार आहे अभ्यासात आणि दुसरी डान्स मध्ये चांगली आहे, तर तुम्ही असं कंपेअर करणार का? तिचं डान्स खूप छान आहे आणि हिचं लताचं डान्स खूप छान आहे आणि सीताचं अभ्यास चांगलं नाही, असं कंपेअर करणार का? नाही ना. Yes, students, I hope so you understood what I taught. If any doubts, we'll have another class. Just note down all your doubts. जे काही डाऊट असतील ते सगळं नोट डाऊन करा, लेसन रीड करा, व्हिडिओ परत पहा आणि जे डाऊट्स असतील ते लिहून काढा. तर पुढच्या क्लासमध्ये we discuss about your doubts and I shall clarify your doubts. Is that clear? Okay, bye. Complete the